फॅमिली. आज आम्ही प्रतापगडला जाणार आहोत. म्हणजे पहिल्यांदाच माझ्या बाळाला असं बाहेर फिरायला न्यायचं आहे, म्हणजे असं पर्यटन स्थळाला. तर स्टार्टिंग म्हणजे आपण महाराजांच्या स्थानांपासून करूया. तर सगळ्यात पहिलं तिला एखादा गड किल्ला हे सगळं दाखवावं म्हटलं, म्हणून आज आम्ही प्रतापगडापासून सुरुवात करू. सगळ्यांच्या आंघोळ झालेल्या आहे, बाळाची ती सगळी आंघोळ झाली आणि आवरून आम्ही आता निघणारच आहोत. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कोमल माने व्लॉग या चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा व्हिडिओ नवीन होणार आहे कारण आता आपण प्रतापगडला निघालेलो आहोत आणि आपण आहे आता सध्या घाटामध्ये. हा घाट आहे जो की खंडाळा ते वाई यामधला घाट आहे आणि आज खूप धमाल येणार आहे या व्लॉगमध्ये. तर सर्वांनी बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आपण पोचलेलो आहोत वाईमध्ये आणि जे समोर आपल्याला आता डीमार्ट दिसत आहे ते वाईमधील म्हणजे वाईमध्ये आहे. पारगाव खंडाळा हा एवढा जास्त म्हणजे मोठा नाही आहे, तर त्या मानानं वाई खूप मोठा आहे, त्यामुळे डीमार्ट हे वाईमध्येच आहे आणि खूप छान डीमार्ट आहे. इथे पार्किंग वगैरे सगळंच बऱ्यापैकी छान आहे, सगळं मोठा स्पेस आहे, कोणताच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे जे दिसतंय ना सगळं तुम्हाला, तर हे आहे मॅप्रोची कंपनी, म्हणजे हा सगळा स्पेस मॅप्रोच्या कंपनीचा आहे. आणि हा जो तिरंगा आपल्याला दिसत आहे तो आहे आपल्या देशाचा तिरंगा, जो मस्त हवेमध्ये लहरत आहे. आणि कंपनीचा स्पेससुद्धा खूप मोठा आहे. तर हे समोर आता आपल्याला इंट्रो दिसेल, हे मेन गेट आहे कंपनीचं आणि आपण प्रॉपर आता वाईमध्ये पोचलेलो आहोत. तर हा इथनं पुढचा एक घाट लागतो, वाई ते पाचगणीचा मधला घाट आहे आणि आता आपण पाचगणीमध्ये पण पोचलेलोच आहोत. तर इथे आम्ही आता पाचगणीमध्ये पोचलो आहे आणि आम्ही थांबलो इथे कारण ते आय लव पाचगणी याचा जो बोर्ड आहे ना तो इथेच आहे. आणि समोर जो व्ह्यू दिसतोय तो किती छान आहे. तर इथे सगळे फोटो काढायला थांबलेलेच, मग आम्ही पण काढलेला आहे चिमूचा. खूप छान वाटत होतं हे बघायला. तर चला, आता भूक लागलेली आहे, तर आता आम्ही आलो आहे आस्वाद रेस्टॉरंटमध्ये. इथं आम्ही जास्त काही घेतलेलं नाही, वडापावचीच ऑर्डर दिली कारण इथं काही जास्त नव्हतं. आणि आम्ही घरून येताना आता डबा घेऊनच आलो होतो, तर म्हटलं कुठंतरी जरा वाटेत बसून खायचं म्हणून नुसता वडापाव घेतलेला आहे. आणि आता आपण पोचलेलो आहोत ते आपण महाबळेश्वरमध्ये आणि हा सगळा लूक महाबळेश्वरचा आहे. किती छान वाटतंय ना हे सगळं बघायला. आणि हा पूर्ण बोटिंग एरिया आहे. खूप म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना हे बघायला. तर मी शॉर्टच घेतलेले आहेत आणि आपल्याला लवकर पोचायचं आहे. मेन म्हणजे आम्ही उशिराच निघालो होतो 9 वाजता, कारण सकाळची खूप थंडी लागत होती त्यामुळे. आणि चिमू पण आहे म्हटल्यावर जरा लेटच आलो. इथे सगळे महाबळेश्वर म्हणजे गेम्स एरिया आहे हा आणि हे उद्यान आहे. तर आता आपण पोचलेलो आहोत प्रतापगडला, म्हणजे त्याच्या कमानीच्या जरा बाहेरच्याच बाजूला आहोत आपण. प्रतापगड समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला हा किल्ला, तब्बल 52 एकराचा परिसर. महाराजांनी अफजल खानाचा वध केला. जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशाहीचा सरदार होता आणि किल्ल्याचा सुभेदार होता. आपल्या महाराजांनी चंद्रराव मोरे यांना विनंती केली की तुम्ही हिंदू आहात, स्वराज्यात सामील व्हा, परंतु चंद्रराव मोरे यांनी काही ऐकलं नाही. त्यामुळे आपल्या महाराज स्वारी केली आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे चंद्रराव मोरे यांचा पराभव झालेला होता आणि तिकडे विजापूरची आदिलशाही हादरली.
आणि हे जे दिसतंय ते शिवकालीन खेडेगाव आहे. ते गडाच्या खालीच लागतं आपल्याला. 3 किलोमीटरच्या आसपास आहे हे गडापासून पायथ्याला. आणि इथं सगळं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जसं राहत होते तसंच सगळं बनवलेलं आहे. आणि जर कोल्हापूरचा आपण कन्हेरी मठ बघितला तर तिथे पण म्हणजे बऱ्याचपैकी आहे तसं, म्हणजे ते खूपच मोठं आहे. हेच आता आपण परत माघारी आलो का नाही मग बघायचं. आता आपण पायथ्याला पोचलेलो आहे. आपलं ध्वज तर दिसतच आहे. पार्किंग वगैरे पण छान आहे आणि गाडी पूर्ण पायथ्यापर्यंत जाते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे जास्त. खूप छान वाटत होतं सगळं असं अनुभवायला. आता आपण पोचलेलो आहोत गडाच्या पायथ्याला. आता ते ह्या थोड्या पायऱ्या चढून गेल्यानंतर वर जी तटबंदी दिसते आपल्याला तिथे जायचं आहे. थोड्याशाच पायऱ्या आहेत, जास्त नाही आहे. आणि वरच देवीचं मंदिर पण आहे, त्याच्या अपोजिट बाजूलाच आहे. तर तिथे मंदिरात आरती झाल्यानंतर 8च्या दरम्यान आरती वगैरे झाली संध्याकाळी की गडाचा दरवाजा बंद होतो आणि सकाळी तो 6लाच उघडला जातो. म्हणजे जी पूर्वीची प्रथा होती ना चालू, ती अजून पण अंमलात आणली जाते इथे. संध्याकाळचं नंतर सगळं बंद केलं जातं. आणि हे बघायला एवढं जे भारी वाटत होतं ना, हा त्यात वेगळीच मज्जा होती. किती छान वाटतं हे सगळं बघायला. जे काय म्हणतात त्याला, स्वर्ग लोक म्हणायचं जर झालं ना तर खरंच यापेक्षा सुंदर काही नसेलच. आणि आता बघा हा मुख्य दरवाजा, प्रवेशद्वार आपल्याला दिसतच असेल इथून. तर हा मेन दरवाजा आहे. हाच तो मेन दरवाजा. आणि गडावरचे दरवाजे बंद झाले की जर गडावर जो माणूस राहिला तर तो तिथेच राहतो. कारण बाहेरचा असो किंवा गावातलाच असो, तिथला गडावरचाच असू दे, पण जो पहिला रिवाज होता ना तोच कंटिन्यू म्हणजे अजूनपर्यंत चालू आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही आहे. हा जो दरवाजा दिसतोय ना तो अजून पण म्हणजे त्याच काळातला आहे. या दरवाजाला पूर्ण 400 वर्ष कंप्लीट झालेली आहे, तरी अजून तसाच आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही आहे त्यांनी. आपण या दारातून आत आलो त्याला चौतार म्हणतात. चौतार म्हणजे दिवडी म्हणजे काय तर ते पहिले किल्लेदार बसायचे ना, तर त्यांच्या बसण्याची जी जागा होती त्याला दिवडी म्हटलं जायचं. आणि ही इथे आपल्याला तोफ दिसते, पण ती तवा नव्हती, ती आत्ता म्हणजे गडावरच्या लोकांनी इथं बसवलेली आहे. तर ही तोफ होती बुरुजावर, म्हणजे जिथे टेहाळणी करण्यासाठी किंवा म्हणजे टेहाळणी म्हणजे आपले मावळे दुश्मनाच्या सैन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बुरुजावर असायचे, तिथे ही तोफ होती. आणि ते जे स्टँड दिसत होतं ना तर ते का नाही म्हणजे तेव्हा लाईट वगैरे काही नव्हती, तर ते किल्लेदार वगैरे बसायचे. मग तिथे मशाल वगैरे पेटवलेल्या ते ठेवायसाठीचं स्टँड होतं ते. आणि आता आपण आधी बुरुजाकडे जाऊया. आणि बुरुजाच्या बरोबर अपोजिट बाजूला म्हणजे समोरच आहे ना तुळजाभवानीचं पण मंदिर आहे, ते वरच्या बाजूला आहे. तर आपण ते नंतर जाऊया. आधी आता आपण बुरुजाकडे जाऊया. इथे मस्तपैकी म्हणजे माकड वगैरे भरपूर होते. हे समोर जे दिसतंय ते आहे बुरुज. हा जो बुरुज आहे त्याला नाव आहे ध्वज बुरुज किंवा शिवप्रताप बुरुज. आणि अफजल खानाला मारल्यानंतर त्याचं जे मुंडकं इथं अडकवलं होतं त्यामुळे अफजल बुरुज देखील म्हणतात. आणि हे टेहाळणीचं सुद्धा ठिकाण आहे. तर एवढी नावं आहेत ह्या बुरुजाला. आधी आपण बुरुजच बघून घेऊया म्हटलं. तर चला. जेव्हा शिवाजीराजे अफजल खान भेटीला गडावरून खाली गेले तेव्हा त्याच्या पुढच्या बाजूला ना आई भवानीचं मंदिर आहे. तर तिथे राजांनी आपल्या गाराण गायलं होतं की मला या लढाईत जे काही भेटेल ते मी तुझ्या स्वाधीन करेन.
आणि देवळातून पाहिल्यानंतर हा जो ध्वजबुरुज आहे ना तो देवीच्या बरोबर नजरेसमोर येतो. शिवाजीराजे जेव्हा अफजलखानाच्या भेटीला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर अंगरक्षक हा एक नव्हता, 2 होते. पहिला अंगरक्षक म्हणजे जिवा माल्या, त्याने सय्यद बंडाला मारलं होतं. आणि जे दुसरे होते अंगरक्षक त्यांचं नाव होतं संभाजी काऊजी कोंडाळकर. आपल्या महाराजांनी गडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वाघनख्याने आतडी कोतळा बाहेर काढला होता. त्यानंतर महाराज लगेच गडावरती आले आणि ह्या ध्वजबुरुजावरून महाराजांनी 5 तोफा चालवल्या होत्या, जे की आपले मावळे जावळीच्या जे जंगलात लपून बसले होते, ताबा धरून बसले होते, त्यांना हा एक इशारा होता की मी अफजलखानाला मारलेला आहे आणि तुम्ही आता अफजलखानाच्या सैन्यावर चाल करून जाऊ शकता. ह्यासाठी इशारा देण्यासाठी महाराजांनी इथे तोफा चालवल्या होत्या. पण या म्हणजे गडावरती आल्यानंतर तोफा चालवल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ बराच गेला होता. पण खाली गडाच्या पायथ्याला अफजलखान हा मेलेला नव्हता. तेव्हा त्याने ते काय केलं, कोतळा जो बाहेर आला होता त्याने तसाच तो पोटात म्हणजे असं आतमध्ये दाबून धरला आणि आपल्या पालखीला गाठलं. त्याने पालखीत बसला आणि त्याच्या एकट्याच्या पालखीला उचलायला 12 बुहे लागायचे, म्हणजे 12 जण एवढी अफजलखानाची पालखी उचलायला लागायची. म्हणजे त्याची ताकद किती असेल ना. आणि मी मगाशी म्हणलं की अफजलखान म्हणजे पालखीत बसून म्हणजे पळायच्या तयारीत होता. पण संभाजी काऊजी कोंडाळकर हे त्यांच्या लक्षात आलं की अफजलखान आता फरार व्हायच्या मार्गावर आहे. त्यांनी लगेच आपल्या घोड्याला टाच मारली आणि त्यांची पालखी गाठली. त्याची पालखी गाठल्यानंतर त्यांनी एकाच तलवारीमध्ये त्या 12 जणांचे पाय, म्हणजे किती डेंजर आहे ना. आपण आता असं बोलतोय तरी इमॅजिन केल्यावर तर वेगळंच, म्हणजे त्यांचा अंदाजच आपण घेऊ शकत नाही. म्हणजे एका तलवारीच्या ठोक्यामध्ये त्यांनी 12 जणांचे पाय कापले होते. पाय कापल्यानंतर ते अफजलखान खाली पडला पालखीतून आणि त्यानंतर संभाजी काऊजी कोंडाळकर यांनी अफजलखानाचा शिरच्छेद केलता. मग ते अफजलखानाचं जे डोकं होतं ते संभाजी काऊजी कोंडाळकर यांनी गडावरती आणलं होतं आणि त्या बुरुजावरती ठेवण्यात आलं होतं. अफजलखानाला मारलेल्याचा हा पुरावा म्हणून ते ध्वजबुरुजाला ठेवलं गेलं होतं. त्यामुळे तिथं अफजल बुरुज देखील नाव पडले. आणि राजमाता जिजाऊ या राजगडावर राहत होत्या म्हणून अफजलखानाचं मुंडकं हे राजगडावर पाठवण्यात आलं होतं. आणि राजगडावरती एक म्हणजे बालेकिल्ल्याच्या दरवाजावरती अफजलखानाचं मुंडकं दफन केलंय आणि जो त्याचा खालचा धड होता ते हे प्रतापगडाच्या पायथ्याशी, म्हणजे एकच माणूस पण त्याच्या 2 कबर हा अफजलखान. आपल्या महाराजांनी एवढा मोठा पराक्रम केला होता त्यामुळेच या गडाला शिवप्रतापगड असे सुद्धा म्हटले जाते. आणि आता आपण चाललोय की म्हणजे भवानी मातेच्या मंदिरापाशी वरच्या बाजूला मंदिर आहे. आता आपण पोहोचूच. हे आहे श्री भवानी माता मंदिर. आणि ही जी देवी आहे ती आपल्या मराठ्यांचं कुलदैवत आणि राजांची कुलस्वामिनी होती. म्हणजे ह्या देवीचं जे मेन मंदिर आहे ते तुळजापूरमध्येच आहे. परंतु महाराजांनी म्हणजे आपल्या लोकांचा वेळ वाचावा, प्रत्येक वेळी आपल्याला काही सारखं उठून तुळजापूरला जाता येणार नाही म्हणून महाराजांनी गडावरतीच आई तुळजाभवानीचं मंदिराची स्थापना केली होती.
आणि ह्याच देवीच्या नावानं आपल्या महाराजांची तलवार होती, भवानी तलवार. त्यानंतर आपल्या राजांच्या मृत्यूनंतर म्हणजे ह्या तलवारीच्या शोधात ब्रिटिश लोक आली होती. पण आपल्या राजांची तलवार म्हणजे आता इथं जी तलवार आहे ना ती आपली नाही आहे, म्हणजे ब्रिटिश लोकांनी ती घेऊन गेलेले आहेत आणि ती लंडनच्या ब्रिटिश म्युझियमला आहे. मग ही तलवार कुणाची असेल तर आपल्या स्वराज्याला 4 सेनापती होते. त्यातले पहिले म्हणजे नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, मानकोजी दस्तोंडे होते आणि चौथे जे म्हणजे ज्यांची तलवार मंदिरात होती ते कान्होजी हंबीरराव मोहिते. मोहिते यांनी काय केलं होतं म्हणजे अफजलखानाच्या लढाईमध्ये या तलवारीनं टोटल 600 लोकांना मारलं होतं, म्हणजे त्यांच्या शत्रूंना मारलं होतं. मग ते मारल्यानंतर म्हणजे तेव्हा का नाही एक 100 माणसं मारले तर त्यांना 1 स्टार भेटायचा. तर असे 600 माणसं मारल्यामुळे त्या तलवारीला एकूण टोटल 6 स्टार आहेत. जे खालच्या पात्याच्या बाजूला 3 स्टार आहेत आणि वरच्या बाजूला जे मूठ असते ना तिथे 3 स्टार आहेत. असे एकूण टोटल 7 स्टार आहेत. आणि हे जे आहे ते शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र आहे आणि ते पूर्ण आपल्या गडाचा नक्षा भेटेल आपल्याला, सगळं लिहिलेलं आहे. आणि कसे म्हणजे हे हस्तकला केंद्र आहे जिथे की म्हणजे सगळ्या वस्तू अशा हाताने वगैरे बनवलेल्या आहेत. खूप छान प्रकारचं आतमध्ये भरपूर मोठं दिसतंय. आणि आता आम्ही सध्या नकाशाच बघत आहोत. ते काका पण भेटले होते, ते सांगत होते माहिती थोडे. खाली 3 किलोमीटर गेलं ना खाली तिथेच जाईल बघा, बोर्ड लिहिलेलं तिथे सगळं आपलं हे सगळं बनवलेलं आहे, खेडेगाव बनवलेलं आहे व्यवस्थित आपलं बघण्यासारखं आहे. आता ह्या वस्तू तर तुम्ही बघू शकता किती छान छान आहेत, म्हणजे सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत ह्या. आणि पर्स म्हणजे एवढ्या व्हरायटी होत्या ना की बासच. आणि एम्ब्रॉयडरी तर वा खतरनाकच होती, भरपूर सगळं काही होतं इथे. पर्सपासून बारीक सारीक सगळ्या गोष्टी होत्या इथे, पण किमती पण तशाच होत्या त्याच्या. आणि लहान मुलांचं म्हणजे बाराखडी वगैरे खेळण्यांपासून सगळं काही होतं, फ्रॉक वगैरे म्हणजे सगळंच आहे. काही म्हणचाल ते भेटेल तुम्हाला, पण त्याच्या किंमती पण तशाच आहे. फ्रॉक काही म्हणते त्याला, हे पण बघितलं आम्ही. एक हॅट पण बघितली चिमूसाठी, छान दिसत होती तिला, पण तिला म्हणजे ती काय राखत नव्हती म्हणून आलो माग. मारा 1659 में और मूर्ति की स्थापना हुई 1661 में। मूर्ति जो है 8 अतों की मूर्ति अष्टभुजा है। मूर्ति के पैर के बाजू में कांच में क्रिस्टल का शिवलिंग है। ये शिवलिंग शिवाजी महाराज शिव भक्त थे, अपने साथ लेके जाते थे। शिवाजी महाराज के बड़े लड़के संभाजी राजे, उनके बड़े लड़के थे, उन्होंने पूजा होने के राखी रखा हुआ शिवलिंग है। और तीसरी चीज है, अंदर उधर कांच के अंदर एक तलवार दिखेगी, अंदर से दिखेगी वो तलवार है शिवाजी महाराज के 4th कमांडर, उनका नाम है कान्होजी हंबीरराव मोहिते। उन्होंने क्या किया था, अफजल खान वॉर में अकेले सोल्जर ने एक दिन में 600 लोगों को किल किया था। कुछ तो प्रूफ चाहिए, जैसे तलवार के ऊपर 6 स्टार। उस टाइम पे इनाम दिया जाता था, 100 लोगों को मारने के बाद एक सोने का स्टार मिलता था, तलवार के ऊपर रिबड़ी दिया जाता था। इसलिए 6 स्टार तलवार के ऊपर है। फ्रंट साइड के ऊपर 3 है और बैक साइड भी 3 है। ऐसे 3 चीजें, मंदिर की मूर्ति, शिवलिंग और तलवार। पूरा ब्लैक स्टोन का मंदिर दिख रहा है, पुराने टाइम का है। बाहर का कांच का ग्लास का दिख रहा है, वो नया बना हुआ। इससे नवरात्रि के टाइम पे एंट्री, दशहरा के दिन आगे से एंट्री रहती है 1 दिन के लिए। बैक साइड यहाँ पे वेपन्स दिख रहे हैं, देखो शिवाजी महाराज के टाइम की है। इसमें से 3rd नंबर वाला दिख रहा है ना, हॉकी स्टिक जैसा, ये स्टोन कटर है। इस स्टोन कटर का वेट कितना है, 50 to 60 के। उस टाइम पे एक सोल्जर बुला के 8-8 घंटा जॉनी नीचे अभी तलवार जो देखा, तालाब जो देखा,
ये तालाब की स्टोन करते थे, इससे स्टोन कटर से काटा। हिस्ट्री के बुक्स में मेंशन है कि अफजल खान इसको उठा के बेंड करता था, 4 का आंकड़ा 4 का आंकड़ा बनाता था मराठी में। बाकी सब कैनन है कंधे पे लेके घूमने के लिए। वेपन्स है रॉकेट लॉन्चर अभी चलते हैं उस जमाने के वेपन्स। और लास्ट वाला दिख रहा है हैंड तो इसका वेट है 85 kg। एक सोल्जर उठा के दिन भर के 18 घंटा इस वॉल के ऊपर अपने सोल्जर पेट्रोलिंग करते थे। उस टाइम लोगों की ताकत अभी भी पता चल रहा है। लेकिन अभी जमाने के यंग सोल्जर, कॉलेज स्टूडेंट, बच्चे लोग पिकनिक के लिए आते ना, उठाने के लिए गए, कुछ लोगों ने हाथ पैर गवा बैठे क्योंकि वड़ा पाव, बर्गर, पिज्जा खा के उसको उठा नहीं सकता अभी, इससे इसको सील करके रखा हुआ है। मंदिर के ऊपर एक कलश दिख रहा है, देखो पूरा गोल्ड का है, 51 kg ऊपर का कलश 51 kg का है। शिवाजी महाराज के टाइम राज्य हुआ था, रायगढ़ को हुआ था, अर्पण किया हुआ कलश। और पूरा एक कॉपर का पतरा है, पतरा जो पॉलिश किया जाता है नवरात्र से पहले और बाद में लाइटिंग होती है उसको। अभी यहाँ पे चीज निकालो, दर्शन ले लो। अंदर 3 चीजें देखो, मूर्ति, शिवलिंग और तलवार। प्रदक्षिणा लेके यहाँ पे आ जाओ, शूज पहन के पीछे एग्जीबिशन में आ जाओ। उस ग्लास के ऊपर एक फोटो दिखेगा आपको अंदर, वो मिसाल तर इथे एक आजी होत्या, चुलीवरची भाकरी वगैरे म्हणजे बनवत होत्या। इथं जेवणाची सोय पण भारी आहे, पूर्ण भारतीय बैठकप्रमाणे पण आहे। आणि आता आम्ही निघालो होतो ताक प्यायला। ताकाची सिस्टीम मला खूप आवडली, म्हणजे पूर्णपणे यांत्रिक पद्धतीनंच होतं, काही शारीरिक कष्ट नाहीत, काही नाही, टेन्शन नाही। मग म्हटलं पिऊया। इथे प्राईस भरपूर होत्या तशा, 30-30 रुपयाला एवढे ग्लास होते त्यांचे। तर पितोय आता आम्ही ताक। घरून जरा सकाळी लवकर म्हणजे उशिरा निघालो होतो 9 वाजता, कारण बाळामुळे काय आम्हाला लवकर निघता नाही आलं, कारण थंडी खूप होती। मग बाळाला एवढ्या लवकर नाही घेऊन येणं शक्यच नव्हतं, त्यामुळे नाही आलो। आणि आता ऊन पण झालं होतं, मग म्हटलं थंड काहीतरी प्यावं म्हणून हे ताक। तर चिमूला आवडलं ताक प्यायला, मसाला ताक घेतलं होतं। ती पण छान आपली पेत होती मस्तपैकी। कडेलोट म्हणजे तो एकदा मरणार आहे, पण हा रोज मरणार आहे। रोज मागचे 5-50 जण सुधारणार आहे। अशी शिक्षा होती ना महाराजांच्या राज्यात। गद्दार कमी होते, गद्दारी वाढली महाराज गेल्यानंतर। त्याच्यामुळे गडावरनं कुणाला कडेलोट झालाय अशी इतिहासामध्ये नोंद आहे। कडेलोट तुम्हाला प्रत्येक गडावरती बघायचं। रायगडला गेला तर मग म्हणजे प्रत्येक गडावरती आपल्याला कडेलोट आता आपण वरती आलेलो आहे, म्हणजे मंदिर, केदारेश्वर मंदिर वगैरे झाल्यानंतर इथे जे महाराजांचं स्मारक आहे, खूप मोठं स्मारक आहे, तर आपण तिथे आलेलो आहोत। आणि इथेच वर कडेलोट टोक पण आहे, तर ते पण आपण बघणारच आहोत। आपलं महाराजांच्या म्हणजे एवढ्या उंच स्मारकामुळे तर आणखीनच गडाला शोभा आलेली आहे। आणि डाव्या बाजूला कडेलोट टोक आहे, तर तिथली सजा तर बापरे, त्याचा विचार केला तर टेन्शनच येईल। आता आपण तेच बघायला जातोय। पण इथली फुलं वगैरे खूप छान होती, म्हणजे त्यांनी लय भारी सगळं केलेलं आहे आणि स्वच्छ पण नीटनेटकं ठेवलेलं आहे। तर चला आपण कडेलोट टोक बघूया आता। झाडं वगैरे खूप छान, म्हणजे त्यांनी सगळं नीटनेटकं ठेवलं होतं। शिक्षा म्हणजे खूप कठीणच शिक्षा म्हणायचं। आता आपण वरनं जर बघितलं ना तर किती खोल दरी आहे, आणि अशा शिक्षा जर आपल्या काळात असते ना तर एवढे गुन्हे आता घडलेच नसते। तेव्हा शिक्षाच एवढी भयंकर होती, त्यामुळे कोणी गद्दारी केलीच नाही स्वराज्याशी। त्यामुळं ते छानच होतं आपलं। गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती तरी कमी झाली असती। आताच बघाल तर तुम्हाला माहीतच आहे किती हे झाले, आणि आता महाराज असायलाच हवे होते। तर आता आपण स्मारक बघायला आलेलो आहोत। शिवाजी
महाराजांचा म्हणजे राहायचा जो राजवाडा होता ना तो ह्याच ठिकाणी होता. पण ब्रिटिशांनी तलवारीच्या शोधामध्ये हे गडावरची जी नासधूस केली होती त्यामध्ये सगळं गेलेलं, म्हणजे काहीच ठेवलंच नाही त्यांनी शिल्लक. आणि ह्या मूर्तीचं उद्घाटन जे केलं ना ते आपले पहिले पंतप्रधान भारताचे ते होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तेव्हा ही मूर्ती जेव्हा गडावर आणली होती ना तेव्हा ती म्हणजे पूर्ण अशी मूर्ती एकच आणली नव्हती, तर या मूर्तीचे 17 भाग असे वेगवेगळे आणण्यात आले होते. कारण एवढी मोठी मूर्ती घेऊन येणं तर काही सोपं नव्हतंच. जमिनीपासून म्हणजे महाराजांच्या तलवारीच्या उंचीपर्यंत कमीत कमी 36 फुटाची एवढी म्हणजे उंची आहे. म्हणजे वरचं जे महाराजांचं स्मारक आहे ना ते फक्त 16 फूटचं आहे आणि खालचं जे आहे जमिनीपासून ते खालचा भाग तो आहे 20 फुटा. ह्या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन म्हणजे 4500 किलो एवढं वजन आहे त्याचं. आणि ही मूर्ती आहे ती पंचधातूंनी बनलेली आहे, त्यामुळे उन्हाळा पावसाळा काही जरी असलं तरी त्याचा कोणताही इफेक्ट या मूर्तीवर होऊ शकत नाही. या मूर्तीला 65 वर्ष पूर्ण झालीत, पण अजून सुद्धा या मूर्तीला काहीच झालेलं नाही. आणि आता आपण गड उतरून आलेलो आहोत आणि खाली जे 3 किलोमीटर अंतरावर शिवकालीन खेडेगाव होतं तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि हे जे काल्पनिक सगळं म्हणजे त्यावेळेची जेवढी भांडी वगैरे त्या पद्धतीचं होतं सगळं. खूपच छान होतं सगळं, भारी वाटत होतं. किती छान लावलं होतं, मांडणी वगैरे तर एवढी भारी केलती ना आणि सगळी जुनी पद्धत होती. हा दगडांचा तो उचलते पण ती उचले ना निघ नाही काय. इथं आपण ते झेंड्यापाशी होतो का ना तिथनं पुढच्या साईडला इथं हे जे अफजल खानाची कबर आहे ती काय. आणि ते हे अंबाबाईचं मंदिर आहे का. जाती बघा केवढी ते. ए चिमू
कोण आहे? असू दे, लांबचा प्रवास आहे आपला. हा या खाली. मस्त छे ना, क्यूट छे. इथं माणसं शिरकोटी वगैरे करून म्हणजे बसलेली आहेत असं पण दाखवलंय. आणि इथे म्हणजे पहिल्या काय पारावर जी लोक बसायची तसं हे देखील आहे. हे आहेत काय म्हणतात त्याला, लोहार का काय ते होते, त्यांचं हे घर आहे. हे माणूस गवत काढत आहे ते दाखवलंय त्यांनी. सगळं असं जुन्या पद्धतीतलं दाखवलंय. येळा बिळा सगळं आहे बघा त्याच्या. आणि इथं झोपडी वगैरे पण होती. घरात काय तिथं गाय वगैरे पण, गाय होती. सगळं असं उभे उभे आहे असं दाखवलेलं आहे. चिमू गायला बोलवते आणि ती बाई जात्यावर बसले म्हणजे दळताना चित्र दाखवलंय. बाहेर बघा कसं एकदम पारंपरिक पद्धतीचंच आहे. मी पण म्हणलंय ना पण दळून बघते जरा, मग ते जातं काय हालत नाही चाललंय. त्यामुळं माझं चाललंय तुम्हाला ते आवडत नव्हतं, खूप जड होतं ते जातं. इथं सगळं शिर्डी वगैरे सगळंच आहे. हे कासारीन बाई आहेत ज्या की बांगड्या भरतायत. मडकी बनवणारा कुंभार वगैरे सगळं छान आहे. म्हणजे छोटंसंच आहे पण त्यांनी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं कुत्रं वगैरे पण बसवलेलं आहे. वर होता तो घोडा आणि इथं विटी दांडूचा खेळ खेळत चाललेला आहे. शिर्डी वगैरे पण होती. झोपाळा होता त्याच्यामध्ये बसले. छान वाटत होतं. पैसे दिलेत म्हणल्यावर आनंद पण घेतला पाहिजे. का आणि इथं होतं ते आड होतं. त्या आडातनं पाणी कसं काढायचं चाललं होतं माझं काढायचं. बाई वगैरे सगळेच होते तिथं. एकदम पारंपरिक पद्धतीनं सगळं आहे. त्यात मच्छर खूप होते बरं का. म्हणजे मला तर वाटलं डेंगूचं डास इथं. खूप मोठे मच्छर होतं, वरच्यावरच दिसत होते. त्यामुळे लगेच आपलं दोरीत रस्ता धरला मी तर.
माझा कडा जातो किरण